नमस्कार. हॅलो. कशा आहात? मजेत आहात ना? मी माया. आज तुम्हाला मी तुझ्याबद्दल थोडं महत्त्वाचं काहीतरी सांगणार आहे. YouTube आपलं ग्रो कसं करायचं, त्याच्यावर थोडीशी सेटिंग सांगणार आणि चॅनलला किती व्ह्यूज आल्यावर चॅनल कधीच ग्रो होतं आणि सबस्क्रायबर किती असल्यावर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, हे तुम्हाला मी सांगू शकते. चला मग. नमस्कार. कशा आहात? आनंदात आहे ना? चला मग. आज आपण चॅनलची सेटिंग कशी आणि काय हे चॅनल कुठपर्यंत ग्रो होतं हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे. चॅनल ग्रो करताना आपलंच खूप महत्त्वाचं असतं चॅनल जर यूट्यूबचे शॉर्ट टाकणं, यूट्यूब बनवणं, यूट्यूबची सेटिंग वगैरे हे महत्त्वाचं असतं. यूट्यूबसाठी आपण किती किती काय जेणेकरून आज आपण समजा कुठे जर लांब गेलो, फिरायला गेलो आणि आपण जर आपलं कॅमेरा घेऊन गेलो किंवा आपलं यूट्यूब आपल्याकडे असतं, आपला छोटा मोबाईल असतो. काही मोठ्या मोबाईलची गरज नाही ना, काही एकदम भारी मोबाईलची गरज नाही. आपल्याजवळ जो छोटा एंड्रॉइड मोबाईल असतो त्याच्यावर आपण शूटिंग घेऊन आपण आपले व्हिडिओ तयार करू. समजा आपण कुठे मॉलमध्ये गेलं की तिथे पण आपल्याला आजूबाजूचं वातावरण एकदम चांगलं असलं तर आपण तिथे ब्लॉग म्हणून तिथे पण व्हिडिओ तयार करू शकतो. समजा आपण ट्रेनमध्ये गेलो, ट्रेनमधून आपल्याला कुठे जर चांगलं वातावरण दिसलं तिथे पण ब्लॉग बनवून तयार करू शकतो. जेणेकरून तिथे पण एक व्हिडिओ तयार होऊ शकतो. एखाद्या मंदिरामध्ये गेलो, तिथले आरती चालू असते, तिथलं तुम्हाला सांगतं भजन, काही काही अशा गोष्टी असतात, तिथे पण आपण एक ब्लॉग तयार करू शकतो. असे खूप प्रकार आहे ब्लॉग बनवण्याचे. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जर वाटलं की आता इथे ना काहीच नाही आहे ब्लॉग बनवायला, तर तिथे आपण डायरेक्ट मोकळी जागा असते त्या जागेवर आपण आपलं स्टँड लावला, मोबाईल लावला आणि व्हिडिओ घेण्याचा स्टँड तिथे ओपन केला आणि आजूबाजूचं आपण ब्लॉग म्हणून त्याच्या एखाद्या चॅनलबद्दल किंवा आपल्या एखाद्या कुठली तरी कहाणी किंवा कुठलं पण काही प्रकार म्हणजे काही छोट्या मुलांचे डान्स वगैरे शूटिंग वगैरे घेऊन ते आपण तिथे पण ब्लॉग तयार करू शकतो. हे ब्लॉगचे प्रकार इतके आहे ना की तुम्हाला सांगते, ब्लॉग म्हणजे एक असा प्रकार आहे की तुम्ही कुठे पण जा, ऑनलाईन आपण ब्लॉग तयार करू शकतो. तर मोबाईल घ्या, आजूबाजूचं वातावरणाकडे कॅमेरा फिरवा, यूट्यूब चॅनल फिरवा आणि ब्लॉगिंग तयार. म्हणून चॅनल ग्रो करण्यासाठी आपल्याला ब्लॉग व्हिडिओ बनवायचं किंवा टेक व्हिडिओ बनवायचं खूप गरजेचं आहे. टेकमध्ये आपल्याला बोलायचं वगैरे, बघवायचं वातावरण. ब्लॉग म्हणजे आजूबाजूचे दृश्य वगैरे भरपूर असतात बघण्यासारखे, ते बनवायचं. ब्लॉगिंग चॅनलला आजकाल खूप महत्त्वाचं आहे. सेटिंग चांगली केली तर भरपूर काही व्यवस्थित येतात, व्ह्यूज पण जास्त येतात. आपलं कंटेंट चांगलं ठेवायचं, चांगलं वातावरणाच्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवायचे, जेणेकरून आपले चॅनल मॉनिटाईज होऊ शकतात. आणि महत्त्वाची असं एक गोष्ट आहे की जर तुमची जर म्हणजे बोलण्याची पद्धत आणि तुम्ही जर चांगलंच बोललंच तर आपले चॅनल पण आपलं ग्रोथ करू शकतो. असं कळेल अशी भाषेत जर बोललं ना माणसाचं पण. आणि आजूबाजूचं वातावरण एकदम आपल्याला ना हे पाहिजे, शांत पाहिजे. आता आमच्या घराच्या इकडे तर वातावरण तुम्हाला सांगू ना, एवढे आमचे बाजूलाच रोड आहे. रोडाच्या तिथून सगळा आवाज येत असतो. समोर पण ओपन आहे, सगळं शेजारी शेजारी रूम आहे. फ्लॅटमध्ये असलं म्हणून पण तरी पण शेजारी शेजारी साधं बाळ जरी रडलं तरी आमच्या इथे आवाज येऊ शकतो. मग कसं व्हिडिओ बनवायचे, तर त्यासाठी माझा मग कधी कधी आता हे बघा चालू आहे. आत्ता पण रोडावर बघितलं ना, बस जात असतात, रिक्षा जात असतात, सगळे ते रोड आहे, रोडाच्या बाजूने सगळं वातावरण. किती पण बंद करा, किती पण काही करा, तरी पण थोडाफार आवाज येतो. मग आता माईक चालू केलेला, हा माईक मी घेतलेला आहे, तरी पण आता माईकमध्ये किती रेकॉर्ड होईल आणि किती आवाज येईल हे कोणी सांगू शकत नाही. ज्यावेळेस मला आता व्हिडिओ पूर्ण होईल त्यावेळेस मी चेक करेल की किती माझं रेकॉर्डमध्ये आवाज किती बाहेरचा येतो आहे किती नाही. आता सध्या बोलताना एवढं जाणवत नाही, पण त्यावेळेस रेकॉर्ड होतो त्यावेळेस आपला मोबाईल आपण जे व्हिडिओ बघायला लागतो त्यावेळेस सगळं जाणवतं की आपलं वातावरण आजूबाजूचं हे. म्हणून ना ब्लॉग करणं पण खूप आता हे झालेलं आहे. किती पण दरवाजे बंद करा, किती पण काही करा, तरी पण आपण चॅनल बनवताना जरा हेच आहे, व्हिडिओ बनवताना त्रासच आहे. तरी पण बनवायची गरजेचं आहे. लाँग व्हिडिओ बनवणे तर खूप गरजेचं आहे. लाँग व्हिडिओमध्ये आपल्याला वॉच टाईम पण वाढतो आणि भरपूर काही काही कंटेंट आपल्याला त्याच्यामुळे असतात. लाँग व्हिडिओसाठी पण भरपूर कंटेंट असतात की तुम्ही लाँग व्हिडिओ बनवा आणि त्याच्याने वॉच टाईम करा.
आज मी विचार केला की चल चालतं चालतं एक व्हिडिओ तरी बनवू, जेणेकरून आज आपल्याला वातावरण कसं आहे बाहेरचं आणि घरातलं कसं वातावरण असतं आणि बाहेरचं वातावरणामुळे चॅनल आपला ग्रो आणि होईल कसं आहे हा म्हणून मी लॉंग व्हिडिओसाठी ब्लॉग बनवला की जेणेकरून माझा वॉच टाईम वाढू शकतो. आता मी असा विचार केला की माझं चॅनल ग्रो होण्यासाठी ब्लॉग्स करणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्या मोबाईलवर ब्लॉगिंगसाठी एक प्लॅटफॉर्म घेतला की जेणेकरून मला थोडंसं कॉमेडी पण आणि थोडेसे ब्लॉगिंग पण करण्याची गरज आहे. आज चॅनल ग्रो होण्याची गरज आहे. किती पण आपलं काही पण बोला, काही चाललं तरी पण चॅनलला व्ह्यूज येईल त्याच्यावर ते महत्त्वाचं आहे. मी तर आता बोलताना तर मी जे असलं मनातून असतं त्या गोष्टी मी ओपन करते. मी असं काही हे करून मीठ मसाला लावून बोलत नाही. मी माझ्या मनात जे असतं ते मी तोंडावर जे मनात येतं ते तोंडावर तेच बोलून जाते. म्हणून माझे चॅनल काही काही वेळेस पटत नसेल कोणाला की ही बाई काही पण बरचत राहते, काही पण बोलते. जे माणसाच्या मनात आहे ना त्या गोष्टीत जर बोलले ना ते एक खरं असतं, महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला खूप गरज असतं चॅनल होतं. तर मी आता विचार करते की ब्लॉगिंग गरजेचं आहे ना, तर बाहेर जाऊन पण तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. कुठे पण छान वातावरण असेल ना तिथे जाऊन शकता. आता सध्या सुट्टीचे दिवस आहे, लोक आता गावाला जाऊन मस्त व्हिडिओ बनवतात, ब्लॉग बनवतात. त्याच्यासाठी मी पण हा विचार केलेला आहे की कधीतरी मी पण असं बाहेर जाईल आणि ब्लॉग बनवेल. तुम्ही खूप व्हिडिओ बनवायला प्रकार भरपूर आहे. तुम्हाला सांगते मी मंत्र जप तुम्हाला सांगते. जर भक्ती चॅनल जर ठरवलं ना बनवायचं तर मंत्र जप आहे. तुम्हाला सांगते मंदिराची कंटेंट तिथे हे चालू असताना भजन तुम्हाला सांगते. इमेज डाउनलोड करून एक कंटेंट आपण व्हॉइस ओव्हर देऊन ते चॅनल ते व्हिडिओ बनवू शकतो. पण फक्त बनवताना आपल्याला जरा हे होतं, काम केलं ना व्हिडिओवर आणि आपलं व्हॉइस ओव्हर ठेवलं ना किंवा आपण फेस टू फेस ठेवलं ना तरी पण आपलं चॅनल ग्रो होऊ शकतो. फक्त व्हिडिओ डाउनलोड करणं, व्हिडिओ टाकणं रोजचे गरजेचं आहे. चॅनल ग्रो होणार, एक दिवस ना एक दिवस आपलं चॅनल ग्रो होणार. यूट्यूब आपल्याला मदत करणार, आपलं सगळं आपलं हे होणार. पण व्हिडिओ बनवले तरच आपल्याला जरा हे होऊ शकतो. म्हणून आता मी विचार करते की हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे, व्हिडिओ आहे, हा मी बरोबर टाकेल आणि असे ब्लॉग बनवत बनवत असा चॅनल ग्रो करण्याची माझी इच्छा आहे. तरी पण मला चॅनल ग्रो होण्यासाठी सपोर्ट करून कंटेंट माझं कसं आहे काय मला कमेंटद्वारे सबस्क्रायबर कमेंट आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं चॅनल ग्रो होऊ शकतं आणि मला मोटिवेशन तुमच्याकडून भेटू शकतं की मी खूप चॅनल म्हणजे ब्लॉग कसे बनवते हे मला कमेंटद्वारे तुम्ही सबस्क्राईब करून सांगा. चुकतं काय माझं हे पण मला सांगा. मी बोलताना बोलते, मी स्पष्ट बोलते, उच्चार माझे स्पष्ट आहे आणि मी म्हणजे असं मीठ मसाला लावून बोलत नाही, मी चांगलंच बोलते. म्हणून चॅनलने मला सपोर्ट आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. यूट्यूब आपलं सपोर्ट करणारे आहे. यूट्यूब चॅनल खूप महत्त्वाचं एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे. आपलं आनंदात वातावरण जातं, व्हिडिओ बनवताना पण आपल्याला आनंद मिळतो. हे चॅनल ग्रो होण्यासाठी मला खूप गरज आहे व्हिडिओ बनवायची. चॅनल आता खूप गरजेचं आहे व्हिडिओ बनवणं. आता तुम्हाला एक सांगते ना, दिवसेंदिवस खूप प्रॉब्लेम व्हायला लागले, पैशाच्या वाचून सगळं काही गोष्टी अडत नाही. अर्निंग जास्त झाली पाहिजे, घरात अर्निंग लागते, दुःख सुख सगळ्या गोष्टी आहे. सांगायला गेलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होऊ शकतो. तुम्हाला सांगते खूप गोष्टी असतात आपल्याला बोलायला, पण प्रत्येक एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपण बोलू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला भरपूर प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपल्याला व्हिडिओ बनवून आपण सांगू शकतो आणि बनवू शकतो. जेणेकरून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करा. असंच मोटिवेशन आणि ब्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला भेट देत राहील. चला मग थँक्यू सो मच. नमस्कार.